पण बिलावरती बोलणार ना सभापती महोदय. पुन्हा तर प्रश्न तर आहेच. खरं जी चर्चा आहे त्याला कोण उपस्थित नाहीये. खरं म्हणजे किती वेळा आता सांगायचं, आम्हालाच आता कंटाळा यायला लागला आणि आम्हाला लाज वाटायला लागली आहे या सभागृहात सारखं सारखं असं बोलायची. सरकारला आहे की नाही मला माहित नाही, पण विरोधी पक्षाला तर लाज वाटायला लागली आहे. आणि काय होतंय की सगळ्या अशा आहेत सभागृहात स्फोटक वातावरणामध्ये नेहमी दादांना पाठवलं जातं. साताऱ्यात सुरू करा आणि पुण्यात संपवा. ते काय आपल्याकडे आपण बाळासाहेबांची माणसं आहे. मारणाऱ्यांची बाजू आपल्याकडे जास्त जोरात असते, मार खाणाऱ्यांची बाजू नसते. मार देणारे आता माझ्या समोर आहेत, मार खाणारे नाही आहेत. प्रश्न असा आहे की अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव जसं मगाशी म्हटलं विरोधकांचं एक मोठं शस्त्र असतं, ज्याच्यामध्ये जसं 260चा प्रस्ताव असतो. 260च्या प्रस्तावामध्ये सरकार आपली भूमिका मांडते, महाराष्ट्रात काय सरकार करू इच्छित आहे ते सांगते आणि वेगवेगळ्या योजनांचा साधारण महाराष्ट्राला विधिमंडळाच्या व्यासपीठावरून महाराष्ट्राला दिशा देत असते. आणि विरोधकांचं काम काय असतं की जे रंजले गांजले दुखीत पीडित ज्यांना न्याय हवा असतो अशा लोकांचा आवाज विरोधी पक्षाच्या माध्यमातून या व्यासपीठावर येत असतो. आज 260चा प्रस्ताव जो आहे हा साधारण त्याच्यासाठीच आहे की जे न्याय मागणारे आहेत, ज्यांना सरकारकडनं न्यायाची अपेक्षा आहे, ज्यांना असं वाटतं की सरकारकडनं काहीतरी मिळवलं पाहिजे, अशा लोकांसाठी 260चा प्रस्ताव आम्ही विरोधी पक्षाचे आमदार मांडत असतो. परंतु आज माझ्यासमोर प्रश्न असा आहे की गृह खात्यावरती चर्चा आपण 259च्या माध्यमातून सुरू करतोय. खरोखर हा प्रश्न मांडायचा की नाही मांडायचा? कारण गृह खातं म्हणजे संरक्षण. आता संरक्षण कोणाला? सर्वसाधारण माणसाला, आमदाराला का मंत्र्याला? आज या सभागृहाने या अधिवेशनात जे काय बघितलं ते हेच बघितलं की मंत्री मार खातायत, मंत्री संरक्षण मागतायत, म्हणजे अक्षरशः टाव फोडल्यासारखे रडतायत की आम्हाला संरक्षण द्या म्हणून. आणि जर या महाराष्ट्रात मंत्री संरक्षण मागणार असेल तर सर्वसाधारण नागरिकाने काय करायचं? सर्वसाधारण नागरिक कोणासाठी येणार? कारण प्रत्येक वेळेला आपण सर्वसाधारण नागरिकाच्या हक्कासाठी भांडत असतो. पण आज इथे प्रश्न निर्माण झालाय की आज पहिला हक्क कोणाचा? तर मंत्र्यांना मारापासून वाचवायचं. पुन्हा मारताय कोण? अतिरेकी मारतायत? नाही. बाहुबली मारतायत? नाही. विरोधी पक्ष मारताय? नाही. मारताय कोण? सरकारच मारताय. एकमेकाच्या जीवावर उठलेत, छातीवर बसून बसून मारतायत आणि इथे येऊन मंत्री रडतायत संरक्षण द्या संरक्षण दे. आणि ते सुद्धा तुमच्याचकडे जे मारणाऱ्यांच्या टीमचे कॅप्टन नाही आहेत. तिकडे बसल्यावरती ते कॅप्टन होऊ शकत नाही, तिकडे बसल्यावरती ते सभापती आहेत. परंतु ॲफिलेशन हा सजा देतात. म्हणूनच म्हटलं की त्यांच्याकडे माझं अंगुली दर्शन नाहीये. परंतु फार वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात. मंत्री मार खात आहेत आणि त्याच्यामुळे संरक्षण मागायचं कोणाला? तरी देखील एक विरोधी पक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. विरोधी पक्षाने हे करायलाच पाहिजे. आणि म्हणून यासाठी गृह खात्याचे जे काही प्रश्न आहेत, सर्वसाधारण नागरिकांना भडणारे प्रश्न आहेत, जे लोकांच्यासाठी अतिशय महत्वाचे प्रश्न आहे आणि एका जनरेशनचा प्रश्न आहे. आज जो प्रश्न इथे मांडतोय मी हा गृह खात्याशी संबंधित आहे, पण नुसत्या एका माणसाशी संबंधित नाही, ते एका पिढीशी संबंधित आहे. मला असं वाटतं 1000 वेळा हा विषय आपल्याकडे आलाय. गृह खातं त्याच्यावरती थातुरमातुर उत्तर देतं. गृह खातं त्याच्यावरती आम्हाला सांगतं ही ऍक्शन घेतली ती ऍक्शन घेतली, नो टॉलरन्स, झिरो टॉलरन्स, सगळ्या प्रकारची वाक्य ऐकून झाली. तरी देखील आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राला ड्रग्जने विळखा घातलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. जसा उडता पंजाब आहे तसा आता उडता महाराष्ट्र होतोय का? अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. फक्त मुंबई शहरामध्ये 1141 गुन्हे हे फक्त ड्रग्सचे दाखल झालेले आहेत. काय होणार आहे मुंबई शहरातल्या या नवीन पिढीचं? आणि त्याच्यामध्ये 857 कोटीचं ड्रग्स हे जप्त झालेले आहे.
फक्त हे जप्त झालेलं ड्रग्ज 857 कोटीचं आहे. 1141 गुन्हे जे नोन आहेत ते झालेले आहेत. अननोन माहित नाही, अननोन ड्रग्स माहित नाही, बाजारात अजून किती अवेलेबल आहे माहित नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे मी मुंबई शहरातला एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, रस्त्यावर फिरणारा. आज कुठल्याही रस्त्याच्या चौऱ्यावरती किंवा कोपऱ्यावरती पानटपरीवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला ड्रग्ज मिळते. काय करते पोलीस? पोलिसांना काय माहित नाही? पोलिसांच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर मुंबई पोलीसचा दर्जा हा जगात दुसऱ्या नंबरला लागतो असं मी पूर्वीपासून ऐकतोय. पोलीस दलाशी बरेच वर्ष संबंधित असल्यामुळे पोलिसांची क्षमता मला माहिती आहे. परंतु या पोलिसांना झालंय काय की एक पिढी, मी एक वेळ म्हणीन, घाणेरडा शब्द आहे, रांडांचे जरी तिकडच्या वस्तीवरचे हप्ते खाल्ले तर तुम्हाला जनता माफ करेल, पण ड्रग्सचे तुम्ही जे हप्ते खाताय ना, तुम्हाला नाही देश माफ करणार. एक पिढी नष्ट होते. कित्येक घरामध्ये आई वडील आत्महत्येच्या परिस्थितीत आहेत. तुम्ही आमच्या उपनगरात तुम्ही आलात, जर बँड्रापासून दहिसरपर्यंत गेलात, चांगले चांगले नोकरी करणारे पालक जे बँकांमध्ये जातात, चांगल्या चांगल्या कॉर्पोरेशनमध्ये कामाला जात आहेत, त्यांची मुलं आज ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली आहेत. तुम्ही विचार करा, एका सुसंस्कृत घरातल्या आई बापाची मुलं ज्या वेळेला ड्रग्सच्या विळख्यात अडकली जातात, मध्यमवर्गीयांची मुलं जेव्हा अडकली जातात, त्यावेळेला त्याच्या पालकावरती काय परिस्थिती निर्माण होईल. चोरी केली ते एकाला शिक्षा देता येईल, बाकी कुठल्याही गुन्ह्यामध्ये शिक्षा देऊन, परंतु हे पिढी उद्ध्वस्त करण्याचं काम जे होतंय याला उत्तर काय आहे हे सरकार अजून देत नाहीये. प्रत्येक वेळेला सांगते आम्ही हे कायदे करू, ते कायदे करू, आम्ही पण मान्य करतो, पण ह्याचं उत्तर कोण शेवटी देणार? हे थांबवणार की नाही? ड्रग्सचे कारखाने आजकाल MIDC मध्ये, तुम्ही कुठल्या MIDC मध्ये घ्याल, बंद कारखान्यांमध्ये ड्रग्स तयार केलं जातंय. पूर्वी परदेशात हे सगळं यायचं, आता हे परदेशात यायची गरज नाही. परंतु MIDC वाले तरी कशाला तपासायला जात आहेत? त्यांची पाकिटं त्यांच्या ऑफिसमध्ये मिळत आहेत. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा पाकिटं मिळतात तर त्यांना ड्रग्स शोधण्याची काही गरज नाहीये. आणि हे ड्रग्स, गुटखा, तंबाखू याचं जे काय जाळं किंवा याचं जे काय पीक या महाराष्ट्रात आलेलं आहे, याचं सरकार काय उत्तर देणार आहे? दादा, ललित पाटील तर तुमच्या पुण्याचंच क्रिएशन आहे. असे कित्येक ललित पाटील या महाराष्ट्रात फिरतायत. आता तर ललित पाटील गल्ली गल्लीत झालेत. आता हे असे ललित पाटील आपण किती पोचणार? पुन्हा ह्यांना आश्रय कोण देते? यांचे पैसे कुठपर्यंत पोचतायत याचं ग्रह खातं कधीतरी तपास करणार आहे की नाही? त्यांना आशीर्वाद देणारे कोण आहेत? त्यांची नावं येतात मग मध्ये मध्ये, आणि मग अशी नावं बाहेर आली की मग राजकारण सुरू होतं. अरे ह्या प्रकरणात तर किमान राजकारण करू नका. या प्रकरणात तर सगळे आपण एकत्र राहू, विरोधक आणि सत्ताधारी मिळून ह्या प्रकरणाचा कधीतरी फैसला करू. कारण हे करणं फार गरजेचं आहे. कारण ड्रग्स हा अशा पद्धतीने, इतका वाईट पद्धतीने गेलाय की आता राज्याचा जो काही रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये 13,954 गुन्हे आणि 10,686 लोकांना अटक झालेली आहे. हे अटक करणारे कोण आहे? हे पेडलर आहेत, हे देणारे लोक आहेत, हे छोटे छोटे लोक तुम्ही पकडताय. अरे मोठे मासे पकडा ना, ललित पाटील सारखे. केमिकल, मी त्या दिवशी एका विषयात बोललो होतो की याचा जो केमिस्ट असतो, जो बनवणारा असतो, जो, कारण आता पूर्वीसारखं ड्रग्स, अफू, गांजा, चरस हा काय बाहेर नाही येत नाही. आता केमिकल मिक्स करूनच ड्रग बनवतात. तर त्याचं प्रमाण किती असायला काय पाहिजे, कसं असायला पाहिजे, हे आता जे बनवणारे लोक आहेत ह्या लोकांना तर कधीतरी पकडा. मी त्या दिवशी माहिती विचारली पटलावरती, अजूनपर्यंत ती माहिती मिळालेली नाहीये. परंतु ज्या पद्धतीने हे ड्रग्स ज्या पद्धतीने पसरते, मी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे आवाहन करतोय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाची दया माया काही ठेवू नका. सरकार एक वेळ पडलं तरी चालेल, पण याच्यामध्ये जर कोण दोषी असेल तर त्याला सोडू नका. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, सरकारच्याच मधल्या लोकांची नावं याच्यामध्ये बाहेर येतात. आता ललित पाटील मध्ये कोणाची नावं बाहेर आली? वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या लोकांची नावं येतात आणि सर्वसाधारणपणे सत्ताधारी असलेल्या लोकांचं नाव आलं की त्याला जास्त प्रसिद्धी मिळते.
परंतु अशा लोकांना चिरडून काढणं सभापती महोदय नाही गंभीर नाही, मग रुलिंग आता असं आहे ना, कशाला मला आता तुम्ही एक सांगता लवकर संपवा. नाही लवकर संपवा नाही. आता माझं काल मी एक म्हणजे रिमोल पिटिशन दिलेलं आहे, त्याच्या बाबतीत अजून काही निर्णय दिलेला नाहीये. आणि सर्वसाधारण संकेताप्रमाणे कौल शब्दर ही जर पुस्तकं बाहेर आली आणि आत्ताच बिर्लांवरती ज्या वेळेला अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झाला त्यावेळेला ते खुर्चीवर बसले नव्हते. हा संकेत असतो, हा नीतिमत्ता असते. आणि अशा संकेताचं पालन या सभागृहात होणार की नाही याचं रुलिंग मला पाहिजे. आता त्याच आल्यामुळे ते रुलिंग मी मागू शकत नाही त्यांच्याकडे. नॉट बिफोर मी पण आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीनुसार तो अविश्वास प्रस्ताव आपण दाखल केलेला आहे, पण त्याच्यावरती माननीय सभापतींनी काही रुलिंग दिलेलं नाहीये. शेवटचा दीड तास आहे. पण मला काय वाटतं, तुमच्या समोर जे अतिप्रचंड, महाप्रचंड, नितांत प्रचंड जे प्रश्न आहेत त्याच्यामधला फक्त एकमेव प्रश्न माझ्यावरचा अविश्वास ठराव आहे का काय, असं महाराष्ट्राला वाटू नये या दृष्टिकोनातून तुम्ही मांडा. आपण सभापतींना निरोप देऊ या संदर्भात आणि आपलं काम चालू आहे. एक संरक्षक कार्यकर्ता आहे. भारतीय घटनेचं ज्या वेळेला पायमल्ली होती त्यावेळेला एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की त्याचं संरक्षण करण्यासाठी उभं राहणं. आता तुम्हाला जर वाटत असेल की तो प्रश्न गौण आहे तर त्याला मी काय करू शकत नाही. बेनिफिट ऑफ डाऊट नाही. मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याचं काम आहे. एखादा अन्याय झाला किंवा एखादं संरक्षण करायचं असेल तर कार्यकर्त्याला रस्त्यावरती उतरावंच लागतं, लढाईला उतरावंच लागतं. आणि माझं आयुष्यात लढण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न माझ्या समोर आहे. सभापतींनी निर्णय द्यावा, माझं काय म्हणणं नाहीये. शिकवलंच आहे आपल्याला. ते बाळासाहेबांनी शिकवलेल्या गोष्टी होत नाही हाच तर माझा प्रश्न आहे. नाही, ज्यांना लागू होतं त्यांना लागू होतं, ज्यांना लागू होत नाही त्यांना मी काय बोलू शकत नाही. मुद्द्यावर बोला. चला नाही, मुद्द्यावर म्हणजे त्या पिटिशनच्या अंतिम आठवडा प्रस्ताव. मी तर नॉट बिफोर मी सांगितलेलं आहे. तुम्ही इंग्लिश चांगलं जाणता. अशा वेळेला या अविश्वास ठरावावरती मी काही बोलणं, भाष्य करणं माझ्याकडून चूक होणार नाही कधीच, असं मला म्हणजे माझी अपेक्षा आहे. स्वतः प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्यावी लागते. बरं महोदय, आता माझी विनंती आहे, 1.5 तास शेवटचा राहिलेला आहे. खूप वेळेला ऐकलेला आहे तुम्ही मुद्द्यावर याचा. सभापती महोदय, या राज्याच्या गृह खात्यावरती चर्चा चालू आहे. गृह खात्यावरती चर्चा चालू आहे. गृह खात्यावरती ज्या वेळेला चर्चा चालू आहे, मी हेच सांगतोय की ड्रग्सचा विषय या राज्यात इतका प्रचंड झालेला आहे, दारूचा विषय या राज्यात इतका प्रचंड झालेला आहे, गुटख्याचा विषय या राज्यात प्रचंड झालेला आहे. हे सगळे कायदे आपण बनवलेले आहेत, पण हे सगळे कायदे पायदळीत उडवण्यासाठी बनवलेले आहेत. आणि त्यामुळे असे जर कायदे पायदळीत उडवण्यासाठी बनवलेले असतील तर याची जबाबदारी कोण घेणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच प्रश्नाबरोबर दुसरा प्रश्न जो उभा राहतो तो महिला अत्याचाराचा. महिलांची सुरक्षा हे देखील राज्याचं एक प्रमुख कर्तव्य आहे आणि गृह खात्याचं तर ते प्रमुख कर्तव्य आहे. आता थोड्या वेळापूर्वी आपण एक बिल पास केलं. त्या बिलामध्ये जे काय शक्ती कायद्यामध्ये ज्या काही तरतुदांची उणीवा होती त्या आपण दुरुस्त करून घेतल्या. परंतु शक्ती कायदा मागण्याच्या मागचा उद्देश काय होता की महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांची हिंमत वाढू नये, त्याला दहशत असावी, त्याला धाक असावा, याच्यासाठी हे कायदे आपण करतोय. पण एवढे सगळं करून देखील ज्या पद्धतीचे हे आकडे आपण बघतोय की या राज्यामध्ये 2024 मध्ये 14,785 महिला बेपत्ता झालेल्या आहेत. 2025 मध्ये 11,706. आता शासन म्हणेल त्याच्यात घट झाली, त्याच्यामध्ये आकडा कमी आला. अरे पण ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला गायब होतात, आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये बऱ्याचशा आकडा असा पण असू शकतो जे स्वेच्छेने गेलेले आहेत, पळून गेलेले आहेत. परंतु काहीतरी आपल्याला कळलं पाहिजे. परंतु ज्या खरोखर एक महिला जरी अत्याचाराला बळी पडली असेल तरी देखील ती आपली जबाबदारी आहे की त्या महिलेला संरक्षण देणं. आणि म्हणून हा जो कायदा आज आला त्याच्यामुळे तो शक्ती कायद्यावर मी काही बोलणार नाही. पण ज्या पद्धतीने आज महिलांची सुरक्षितता, आजही माझं म्हणणं असं बिलकुल नाहीये की आपल्याकडे फारच धिंदवडे महिलांच्या बाबतीमध्ये निघालेत.
आजही महिला आपल्या इकडे सुरक्षित बऱ्या पद्धतीने आहेत. परंतु बदलापूरमध्ये काय झालंय असं, या बदलापूरमध्ये वारंवार ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार लहान मुलींवरती होत आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये शासन जेवढं पाहिजे तेवढं गंभीर दिसत नाहीये. म्हणजे ज्या नगरसेवकाने त्या अक्षय शिंदेला मदत केली त्याला स्वीकृत नगरसेवक केला. एवढे मोठे मोठे होर्डिंग आठवले आणि साठवले. कशासाठी त्याला? अविश्वास म्हणजे दादा तुमच्यासारखा कार्यकर्ता ज्याने नेहमी पार्टी विथ डिफरन्स आम्ही काय बोलायचं हे लिहून असा ज्या पार्टीचं पटकन नाव आम्ही घेत होतो, ज्या पार्टी बरोबर आम्ही खरोखर काम केलं होतं, ज्यांच्या विचारांशी ज्यांच्या धोरणांशी एकमत होऊन आम्ही काम करत होतो, ती धोरणं आज आहेत का? मला तुम्ही सांगा, त्यावेळेला जर असलं असतं तसं तर दिलं असतं आपण नगरसेवक पद? आता दिलं तरी दादा तुम्ही काय करू शकत नाही, कारण तुमच्यासारखा कार्यकर्ता हतबल झालेला आहे. आज तुमचा आवाज दबलेला आहे, तुम्ही बोलू शकत नाहीये. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला सरकारचं जेव्हा वेळेला मन मरतं त्यावेळेला बाकीच्या या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. आज सरकारचं मन मेलंय महिलांच्या बाबतीमध्ये, सरकारचं मन मेलंय बाल अत्याचाराच्या बाबतीमध्ये. नाहीतर या बदलापूर सारख्या घटना घडणारच नाही. एक घटना घडली तर अशी काही शिक्षा दिली पाहिजे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, मी तर त्या दिवशी उघड सभागृहात ही मागणी केली की ज्या पद्धतीने विकृत पद्धतीने ज्या वेळेला होतं, पूर्वी ज्या वेळेला एन्काउंटर थांबवण्यासाठी गँगवॉर थांबवण्यासाठी एन्काउंटर झालं मुंबईमध्ये आणि शांत झालं, कायद्यात बसत असेल नसेल, कायद्यात काय तरतूद करायची ती करा, पण सरकारचा दरारा, सरकारची दहशत या गोष्टींवरती, ड्रग्सच्या बाबतीमध्ये, लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये सरकारची दहशत असलीच पाहिजे. तिथे सरकारला घाबरलंच पाहिजे, पोलिसांना घाबरलंच पाहिजे, पोलिसांना फ्री हँड असलंच पाहिजे. आणि ह्या जोपर्यंत गोष्टी होत नाहीत तोपर्यंत महिलांवरचे अत्याचार हे काही थांबतील असं मला वाटत नाही. लोकल ट्रेन मधनं फेकून देत आहेत, लोकल ट्रेन मधनं फेकलंय ज्या महिलेला, आणि मग या महिलेला जेव्हा लोकल ट्रेन मधनं फेकून घेतलं त्या नराधामावरती काय कारवाई केली? काही कारवाई नाही आहे. आज महिला विक्रीच काढल्या जात आहेत. पालघरमध्ये आदिवासी 3 महिलांची विक्री झाली. आजही आपल्याकडे महिला विक्रीला काढल्या जात आहेत. मग काय चाललंय? एका बाजूने ड्रग्ज तुम्हाला संपवून टाकतंय, दुसऱ्या बाजूने महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये शासनाचं लक्ष नाहीये. सांगलीत अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार होत आहेत. सभापती महोदय, या राज्यात ज्या वेळेला मेजॉरिटीचं सरकार आहे आणि थंपिंग मेजॉरिटी आहे तर 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर पूर्ण सरकारवरती पकड किंवा सत्तेचा माज असल्यामुळे बेफिकिरी. मला तर दुसरा प्रकार वाटतोय, सत्तेचा माज, आकड्यांचा माज आणि त्यामुळे बेफिकिरी हा विषय आता पुढे आलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं होतंय. मग हे सगळे उदाहरण आहेत माझ्याकडे. आश्रमशाळेमध्ये, वसतिगृहांमध्ये महिलांचं कशा प्रकारे शोषण होतं. खरं म्हणजे हे सगळं जर मी बोलत बसलो तर प्रचंड वेळ लागेल, पण सरकारमध्ये काय फरक पडेल असं मला वाटत नाही. तरी देखील नाईलाजास्तव मला या सगळ्या गोष्टी आज परत परत मांडाव्या लागतात. कितीही सरकार गेंड्याच्या कातडीचं असलं तरी त्याला टोचणं, त्याला सांगणं, त्याच्यासमोर रडणं, त्याच्यासमोर थैथयाट करणं हे आमचं विरोधी पक्षाचं काम आहे. कारण तो जनतेचा, लोकांच्या संबंधीचा प्रश्न आहे, तो मांडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी पूर्वी आपण या सगळ्या बाबतीमध्ये किती कठोर होतो आणि आपल्यासारख्या महिला सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या, मी काही जरी आपले वैचारिक मतभेद जरी असले तरी ह्या कामाची मी नेहमी प्रशंसा केलेली आहे की महिला अत्याचाराच्या बाबतीमध्ये आपण नेहमी आमच्याकडे होतात, कुठल्याही पक्षात होतात तरी देखील आपण नेहमी पुढाकार घेऊन प्रत्येक गोष्ट या सभागृहात इथे हिरिरीने मांडताना मी बघितलेली आहे. त्यामुळे आपल्याकडनं अपेक्षाच आहे ही माझी. आता काय बदल झाला? नाही, अजूनही काही बदल नाही झालाय, पण जे चांगलं आहे ते चांगलं आहे. हे आपण नाही, जे काही मतभेद असतील ते राजकीय असतील, पण त्यांचं चांगलं काम आहे हे मी गेल्या कित्येक वर्ष बघतोय.
आणि अशा प्रसंगामध्ये कोणी त्याला न सांगता त्या पहिल्या तिकडे पोचत होत्या, तिकडच्या एसपीशी बोलत होत्या, तिकडे त्याची काय उपाययोजना होत होती, त्याच्यावरती काय कारवाई झाली आणि त्याचा पाठपुरावा या सतत त्या इकडनं करत होत्या हे मी देखील बघितलं.